याने नक्की विचार करू आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा मी बैठक त्यांनी सांगितलं अद्यापपर्यंत माझ्याकडे कोणाचीही मागणी अर्जच आला नाही तोपर्यंत मी विचार कसा करणार आणि म्हणून ते बरोबर बोलले। आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे आणि मागणी ठेवल्यानंतर ते काय निर्णय घेतात त्याच्यावर भाष्य करणं उचित होईल। या विषयासंदर्भात तुमच्याच पक्षातल्या दोन मित्र पक्षांचं असं म्हणणं आहे एनसीपी आणि काँग्रेसचं की अर्ज अशी कधी विरोधी नेत्यासाठी परंपरा राहिलेली नाही, अर्ज केला जात नाही या पदासाठी। असं नाहीये। माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला आमचं सरकार पडलं आणि अजितदादा विरोधी पक्ष त्यावेळेला अजितदादांनी त्याकडे मागणी केलेली होती, चंद्रराव पाटलांनी पक्षाध्यक्ष म्हणून मागणी केलेली होती। त्यानंतर अजितदादा पलीकडे सत्तेमध्ये गेले, त्यानंतर विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले, त्याही वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीने मागणी केली गेली होती। त्यामुळे अशी मागणीची प्रथा नाही असं अजिबात नाही। अर्ज म्हणजे मागणी, दुसरा अर्ज याचा अर्थ काय? मागणी करणे, पत्र देणं, विनंती पत्र देणं अध्यक्षांना ते द्यावंच लागतं। मला माहित नाही उद्धव साहेबांच्या त्यांनी निर्णय घ्यायचा, मी निर्णय घ्यायचा नाही। उद्धव साहेब काही कानमंत्र देणार आहे आज आमदारांना, 20 आमदारांना कानमंत्र देणार। उद्धव साहेब आलेले आहेत। उद्धव साहेब आज संध्याकाळी आमची बैठक घेणार आहेत आणि संख्येने जरी आपण कमी असलो तरी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आवाज, आपल्या पक्षाची कामगिरी आणि आपल्या पक्षाचा अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं काम सभागृहामध्ये कसं असावं याकरता उद्धव साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत।